नरेंद्र बोंडेकर ने राहुल गांधी पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि जब सरकार अच्छा काम करती है तो राहुल गांधी मुद्दों को भटकाने का काम करते हैं। इसके साथ ही उन्होंने वोटों में गड़बड़ी की संभावना पर चुनाव आयोग से ध्यान देने की मांग की और चंद्रपूर चुनाव व हालिया बैठकों पर जानकारी साझा की है। सध्या आता राहुल गांधीजींना काही काम नाही आहे आणि ते काहीतरी मुद्दा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात। सरकार चांगलं काम करते त्याला डायव्हर्शन देण्याचं काम करतायत। नक्कीच जर त्यांच्या याच्यामध्ये तथ्य असेल तर निवडणूक आयोगाने लक्ष द्यायला पाहिजे। मला तर राजकीय तो स्टंट वाटतं। नाही, काही लोकांनी स्थानिक पातळीवरचा जो हा विषय असतो काही याच्या बाहेरचा खूप राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा काही विषय नसतो। स्थानिक पातळीवर जे लोक जे इलेक्शन लढत असतात, मग ते कधी नगर परिषदचा असेल, महानगरपालिकेचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, तर तो स्थानिक पातळीवरचा जो ॲडजस्टमेंट असतो तो करतात। तो याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना निवडणूक आयोगाने करायला पाहिजे। प्रत्येक पक्ष स्वतःचीच तयारी करत असतो आणि जेव्हा मग तो निर्णय होतो महायुतीचा मग तो प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य असते, परंतु प्रत्येक पक्ष आपली पक्षाची ताकद तपासायचं काम करत असते। आणि आम्ही सुद्धा शिवसेना आम्ही पूर्वी माझ्याकडे जेव्हा जबाबदारी दिली आहे 3 महिन्यापासून, तर आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, फक्त नागपूर वगळून बाकी ठिकाणी आम्ही तशी बांधणी सुद्धा केलेली आहे। जिल्हा प्रमुख त्या पद्धतीने आम्ही बनवलेले आहे। तर नक्कीच आमचा प्रयत्न राहील की आमचा पक्ष कसं मोठं करता येईल, त्यासाठी आमचं जो नियोजन आहे।